गोरुडवाडी या ठिकाणी ही गोरुडवाडी हा पंचायत समिती गण निमगाव जिल्हा परिषद गटातील आहे। या ठिकाणी सौ रेश्माताई जगन्नाथ माने या ठिकाणी उमेदवार आहेत। शिवसेना शिंदे या पक्षाकडून या ठिकाणी शिवसेनेला कसा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय, काय सांगाल? या ठिकाणी कमळ फुलेल की धनुष्यबाण चालणार? या ठिकाणी शिवसेनेला अतिशय जोरात उत्साह आहे आणि इथं 100% खात्रीने सांगतो धनुष्यबाण नक्की तिन्ही सीटं विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत। परंतु विरोधकांकडून सांगितले जाते की या ठिकाणी 70 वर्षात जो विकास झालेला नाही तो विकास माजी आमदार राम सातपुते यांनी केलेला आहे। काय सांगाल आपण? हे नागरिक आहेत ना, त्यांचं कर्तव्य होतं की विकास करणं हे बाबा, ते लोकप्रतिनिधी होते आपल्या तालुक्याचे म्हटल्यानंतर त्यांनी विकास करणं कर्तव्य होतं। पाठीमागच्या बी म्हणजे आमदार खासदारांनी विकास भरपूर केलेला आहे। तरी पण एका ठिकाणी एका बाजूला सगळे एकत्र येतात, कसं पाहता? या ठिकाणी शिवसेनेचा बाण चालेल का कमळ? एका बाजूला सगळे एकत्र आले आणि बाकी सगळे कुठं जरी गेले आणि कोणी कुठं जरी गेलं तरी पण ह्या पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात बाण एक नंबरनं चालणार आहे। आपण या गावचे सरपंच आहात, कसं बघता ह्या निवडणुकीकडे? खरं तर उमेदवार तगडा ह्याच दृष्टिकोनात बघतोय, काम करणारा माणूस पाहिजे। आणि तसे बाबा माने यांचे काम 4-5 वर्ष झाले ह्या गणात पूर्णपणे घर टू घर संबंध असल्यामुळे बाबा माने हे नक्कीच विजय होणार। ही निवडणूक प्रवृत्ती विरोधक होत आहे असा या ठिकाणी सांगण्यात येते, म्हणजे प्रवृत्ती कोणती आहे? ही प्रवृत्ती म्हणजे राम सातपुते हीच प्रवृत्ती आहे आणि ह्या माळशेज तालुक्याला लागलेला कलंक आहे। हे काय आहे की राम सातपुते म्हणते आम्ही ही केलं ती केलं। आज मी गावचा सरपंच 2-3 वर्ष झाला आहे। मी सुद्धा ह्या गावात 18 DP, 2-3 वॉटर सप्लाय, 5-25 बोर पाडलेत, रस्त्याची कामं, ह्या मंदिरात ते ही सुद्धा का नाही ही पण PVM ब्लॉकचं बी काम केलेलं आहे। सगळ्या मंदिराचं आपण जास्तीत काम कसं करता येईल त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। पण ही काम काय आमच्या घरातून केलेलं नाही किंवा आमच्या घरातले पैसे आणून करायला नाही। ही पैसा शासनाचा म्हणजे सर्वसामान्य लोकांचाच पैसा, त्यातूनच ही काम झालेलं आहे। पण ही विनाकारण आमदार जे आहे हे राम सातपुते ही विनाकारण श्रेय घेतं की मी केलं। अरे तू नसताना सुद्धा ह्या तालुक्यात भरपूर काय झालेलं आहे, पण चुकीच्या मार्गानं ही कुणाला तरी डवचणं, कुणाला तरी राजकीय ह्याच्यात पकडणं आणि त्या पद्धतीनं राम सातपुतेची ही प्रवृत्ती आहे। तर खासदार साहेब म्हणतात की सुपडा साफ होणार, परंतु ते म्हणतात नेमका कुणाचा सुपडा साफ होईल ही येणाऱ्या काळात कळेल, म्हणजे काय? खासदार साहेब म्हणतात ही 100% त्यांच्या लेवलचा विषय, पण सर्वसामान्य माणसाला पण सुपडा साफ पाहिजे आणि तसा ह्या तालुक्यात सुपडा साफ पाठीमागं बी कधी इतिहास घडला नाही आणि ह्या पुढे बी घडणार नाही असा सुपडा साफ होणार। त्यांना गुलाल लावायला पण एक पण सीट येणार नाही अशी तालुक्याची परिस्थिती आहे। ह्याचं कारणच काय की पक्षप्रवेश त्यांनी इतकं घेतलं आणि पक्षप्रवेश घेऊन पण त्या फक्त त्या गावचा प्रमुखच बाकीचा तीच डबल डाऊन ही फक्त माळशेज तालुक्याला म्हणजे मला असं म्हणायचं सोशल मीडियाने स्टंटबाजी केली, स्टंटबाजी करते आणि हे खरंच राम सातपुते हा स्टंटबाजीचाच आहे। ह्याला तालुक्याची नाळ तालुक्याचा प्रश्न काहीसुद्धा माहीत नाही, पण विनाकारण गोरगरीब माणसाला एखादा आडवा चालला तर वेठीस धरणे ही राम सातपुतेची प्रवृत्ती आहे। या प्रवृत्तीच्या विरोधात ही निवडणूक होती। ह्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्ती ह्यावेळेस तालुक्यातून संपूर्ण जाणार। आपण काय सांगाल? या ठिकाणी कमळ चालेल की धनुष्यबाण? धनुष्यबाण चाललं। धनुष्यबाणच का? हा, धनुष्यबाणच चाललं। तुम्ही काय सांगाल? धनुष्यबाणच। विषय असा एक झाला होता आमच्या गोरडीमध्ये, लक्ष्मण गोरड म्हणून आहेत, लक्ष्मण दादा गोरड, त्यांच्या ऑपरेशनसाठी आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। ज्यावेळेस हे विजूदादा होते त्यावेळेस त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी काय सांगितलं, तुम्ही पुण्यामध्ये त्या हॉस्पिटलला जावा आणि मी तिथलं सगळं करतो। आणि आम्ही पुण्यामध्ये गेलो आणि त्या आमदारांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला। नंतर त्या लक्ष्मणला स्वतःचे घरची शेती विकून त्या मुलीचं ऑपरेशन करायची वेळ आली, असा हा फसवे आहे। आणि ही जे सोशल मीडियावर जे चालते ना, ह्याचं ऑपरेशन झालं ते ऑपरेशन हा कुणीही करू शकतो, काय त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यातून करत नाही, फक्त ही स्टंटबाजी आहे। आणि आपल्या चेअरमन साहेबांनी खासदार साहेबांनी खूप लोकांनी असे केले, पण त्यांच्यात ती तशी प्रवृत्ती नाही की म्हणजे मी केलं म्हणायचं। ह्या आमदाराला फक्त मी केलं ही प्रवृत्तीचा आमदार आहे आणि ह्यावेळेस तालुका त्याला योग्य ही दाखवून देईल आणि योग्य जागा दाखवून देईल आणि सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही। ओके।